तर कीर्तनाच्या वेळी काही लोक भांडण्यासाठी आले होते असं संग्राम बापू भंडारे यांनी म्हटले। तर भंडारे धर्माच्या नावाखाली राजकारण करतात असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटले। अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये संग्राम बापू भंडारे कीर्तनाच्या वेळी अज्ञातांकडून गोंधळ घालण्यात आला होता आणि त्यावरून आता चांगलंच राजकारण तापलंय। कीर्तनकार भंडारेंनी थोरातांना धमकी दिल्याप्रकरणी संगमनेरमध्ये मोर्चा काढण्यात आला। संग्राम बापू भंडारे महाराज यांनी नथुरामजी गोडसे व्हायला लावू नका असा इशारा काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना दिला होता। जे विष पेरलं जात आहे ते ओळखा, मी स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा, तत्व विचारांसाठी माझी मरण्याची तयारी असं म्हणत बाळासाहेब थोरातांनी कीर्तनकाराच्या नथुराम स्टाईल धमकीनंतर इशारा दिलाय। छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दुल्ला फाडला याला जर तुम्ही राजकारण म्हणत असाल तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागलं। नथुराम गोडसेचं तुम्ही आता काय मी तर सांगून टाकलंय, कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्व करता मरायला तयार आहे ना। मी चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही, तेव्हा तत्व करता काही करण्याची तयारी, मरण्याचे काय विशेष आहे। या मोर्चामध्ये बाळासाहेब थोरातांनी व्हिडिओ दाखवले तर थोरातांनी चुकीचा व्हिडिओ पसरवल्याचा आरोप कीर्तनकार भंडारेंनी केलाय। कारखान्याचे कामगार पाठवायचे पगारी, पीए पाठवायचा पगारी आणि मग संग्राम बापू भंडारेवर हल्ला करायचा नाही, हे पटणार नाही। आत्मपरीक्षण करावं बाळासाहेब थोरातांनी। अभंगराला सोडायचं कोण म्हटलं, कोण म्हटलं, किती वाटलं तुला मोक्ष देणार, धमकी देतोय हा, समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची। जो भाऊ म्हटला अभंगावर बोला, त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार। आपण पूर्ण अभंग म्हणून अभंग पाटील गायकवाड खाली बसला होता, त्याला पुन्हा डिवसलं, तेव्हा हे ठरलं उठवण्यात आलं, घालायचं ठरलेलं आहे। सहानुभूती नेरेटिव्ह सेट का हल्ला संग्राम बापू भंडारेवर झालाय आणि शांतता मोर्चा कोण काढतंय? बाळासाहेब थोरात, त्यांचे समर्थक। अरे त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या विरोधात मोर्चा काढायला पाहिजे।